मध्य रेल्वेवर गेल्या 8 वर्षात तब्बल 8,000हून अधिक नागरिकांचा जीव गेलेला आहे। रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वात जास्त मृत्यू झाले। ही कबुली मध्य रेल्वेने काल हायकोर्टात नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल करत दिली। हा मृत्यूदर गेल्या काही वर्षांपासून घटत असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला, तर मुंब्रा दुर्घटनेच्या चौकशी अहवालाची समीक्षा सुरू असल्याचं देखील या दरम्यान रेल्वेकडून सांगण्यात आले। तर रेल्वे रूळ ओलांडताना आणि रेल्वेतून पडून किती जणांचा बळी गेलाय बघूयात। तर 2018 मध्ये 1022, 2019 मध्ये 920, 2020 मध्ये 471, 2021 मध्ये 748, 2022 मध्ये 654, 2023 मध्ये 782, तर 2024 मध्ये 674, 2025 मध्ये मे महिन्यापर्यंतच 293 अपघात झालेले आणि अद्याप अर्धवर्ष बाकी आहे। 2018 मध्ये 482 जणांचा मृत्यूही झाला। रेल्वेमध्ये पडून 2019 मध्ये 426 जणांचा मृत्यू झाला, 2020 मध्ये 134 जणांचा मृत्यू झाला, 2021 मध्ये 189 जणांचा मृत्यू झाला। याआधी आपण किती अपघात झाले ते बघितले आणि आता झालेले मृत्यू 2022 मध्ये तर 510 जणांचा मृत्यू झालाय, 2023 मध्ये 431 जणांचा मृत्यू झालाय, 2024 मध्ये 387 जणांचा मृत्यू झालाय, तर 2025 मध्ये मे महिन्यापर्यंत 150 जणांचा मृत्यू झालाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।